नशामुक्त नवी मुंबई या माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापना करण्यात आलेली आहे। त्या स्थापना केल्यानंतर जे पथकं तयार केलेली आहेत ती पथकं दररोज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अंमली पदार्थांविषयी कोण जर अंमली पदार्थ विक्री करत असेल किंवा कोण सेवन करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे काम करत आहेत। त्याच दृष्टीने दिनांक 28/2/2026 रोजी रात्री 20:15 वाजण्याच्या सुमारास सानपाडा पोलीस यांचे PSI धारेराव, पोलीस हवालदार बडे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई करवर हे सानपाडा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरील जे बस डेपो आहे त्या बस स्टॉपच्या एंट्री गेटला एक महिला संशयास्पदरीत्या तिथे बसलेली आढळून आली। त्यामुळे या पथकाने त्या महिलेकडे विचारपूस केली असता तिने तिचे नाव फातिमा अल्लाउद्दीन शेख व 39 वर्ष, रूम नंबर 08F47 बुद्ध मंदिर समोर वडाळा मुंबई असे तिने सांगितले। आणि तिच्या हातामध्ये जी पर्स होती त्या पर्समध्ये पर्स उघडून तिला दाखवायला लावले असता त्याच्यामध्ये संशयास्पद अंमली पदार्थ असल्याचा संशय आला। त्यामुळे टीमने तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कटके मॅडम तसेच महिला पोलीस शिपाई माळुंजकर मॅडम यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले। तसेच आम्हाला देखील त्या घटनेची माहिती दिली। आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून एकूण 37.85 ग्रॅम एवढ्या वजनाचा अंमली पदार्थ मिळून आला। तो तात्काळ त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आलं। फॉरेन्सिक व्हॅननी पण त्या अंमली पदार्थाची तपासणी केली असता तो अंमली पदार्थ हा हेरोईन असल्याचे त्यांनी अहवाल दिला। त्यानंतर तात्काळ त्या महिलेविरोधात सानपाडा पोलीस स्टेशन येथे 63/2026 याप्रमाणे गुन्हा नोंद केला। त्या महिलेला माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन अटक करण्यात आली। पुढील तपास DB पथकाचे अधिकारी PSI धारेराव साहेब करत आहेत। त्या महिलेने तो अंमली पदार्थ कोणत्या ठिकाणावर आणला, ती कोणाला विकत होती या संदर्भातला सर्व तपास चालू असून पुढील माहिती आपल्याला देण्यात येईल। माझी सर्व नवी मुंबई वासियांना किंवा सानपाडा वासियांना अशी विनंती आहे की त्यांच्या जवळपास कोणत्याही ठिकाणी जर समजा अंमली पदार्थ विक्री केला जात असेल किंवा अंमली पदार्थाचं सेवन केलं जात असेल तर त्याची तात्काळ माहिती एकतर 112 या हेल्पलाईनवर द्यावी किंवा पोलीस स्टेशनचे जे नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क साधून माहिती देण्यात यावी। त्वरित पोलिसांकडून त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल व नवी मुंबई हे नशामुक्त करण्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे। या कारवाईमध्ये एकूण 37.85 ग्रॅम वजनाचा हेरोईन हा पदार्थ जप्त केला। त्याची अंदाजे किंमत आहे 18,92,500। त्याचप्रमाणे त्या महिलेकडे 2,730 रुपये हे त्या अंमली पदार्थ विकून जे तिच्याकडे जमा झाले होते ते पैसे देखील सील करण्यात आलेले आहे आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला अटक करून पुढील तपास आम्ही करत आहोत। जय हिंद।